देवो वत्सतु कालेन तस्य संपत्ति हेतु च हितो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको। देवो वत्सतु कालेन तस्य संपत्ति हेतु च हितो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको। राजा भवतु धम्मिको, राजा भवतु धम्मिको। धार्मिक राजा असला तर तो सर्वांगाने मनुष्याच्या या भौतिक आणि आध्यात्मिक जीवनाची सजावट करण्यासाठी, भौतिक जीवन सजवण्यासाठी अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत महत्वपूर्ण गरजांची पूर्तती धार्मिक राजा करेल। बाबासाहेब सांगून सांगून थकले, अरे बाबा आपल्याकडे मन आहे। कार्ल मार्क्स सारखा माणूस ज्याला विद्वान समजलं गेलं, भौतिक प्राणी समजून ही मोठी चूक केली। माणसाला भौतिक प्राणी म्हणून चूक केली, दिसत खरं आहे, डोळ्याने दिसत पण मन नाही दिसत ना। आणि मनच सगळ्या गोष्टीचं केंद्र आहे। पहिलं तर मनच उत्पन्न होतं, त्यानंतर ते कायन वाचेद्वारे कर्म केलं जातं। आपण कोणत्या मनाने शुद्ध चित्ताने आपल्याला कर्म करता आली तर शुद्ध कर्म करायचे, शुद्ध परिणामी आपण नेहमी ते हिंदू असो, बौद्ध असो, जैन असो, शीख असो, यहुदी असो, इसाई असो, मुस्लिम असो, ब्राह्मण असो की ब्राह्मणेतर, या देशातले की त्या देशातले, अशा प्रकारची बोलीभाषा की तशा प्रकारची बोलीभाषा बोलणारे, अशा प्रकारची वेशभूषा की तशा प्रकारची वेशभूषा धारण करणारे असो, ते या वंशाचे की त्या वंशाचे असू दे, आपण माणसं आहोत सगळे पहिल्यांदा। आणि माणसाने माणसाची माणसासारखं वागावं सगळेच मान्य करतात, पण माणसाला माणसाशी माणसासारखं आपली हानी होता कामा नये, इतरांची हानी होता कामा नये, आपलाही लाभ व्हावा, इतरांचा लाभ व्हावा, असं वागणं आपल्या व्यवहारात कधी उतरेल? जेव्हा आपण आर्य सत्याचा साक्षात्कार करू, केवळ आणि केवळ आर्य सत्याचा साक्षात्कार करूनच माणूस बदलला जातो। समाज व्यवस्थेचा सुधार करून ती बदलत नाही। साधू संतांची चळवळ ही सुधारणावादी चळवळ होती असं बाबासाहेबांचं सांगितलं। माणसाचं मन बदललं पाहिजे। निर्वेद सभे संखारादिच्याती सभे संखारा दुःखाती सभे धमानताती यदा पन्याय पद्धती आता लिखिंदती दुःखे एक न दोन सुखी। हा विशुद्धीचा मार्ग आहे। शुद्धशील, परिशुद्धशील, विशुद्धशील, शुद्ध समाधी, परिशुद्ध समाधी, विशुद्ध समाधी, शुद्ध प्रज्ञा, परिशुद्ध प्रज्ञा आणि विशुद्ध प्रज्ञा, विशुद्धीची परिपूर्ण जगात तुम्ही तुमचा दृष्टिकोन आंधळा सफेद नाही, संपूर्णत्व जगात काहीच नसतं असं म्हणता येतं, मान्य करतात। जरी बुद्धाला फॉलो करत असले तरी भगवंताचा सत्संग हा स्वतःमध्ये एवढा परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे, परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे, आणि हेच तुम्हाला मान्य नाही। त्यामुळे परिपूर्णता आणि परिशुद्धता ज्यामध्ये दडलेली असतं ना, ते ज्ञानाचे सम्यक ज्ञान आहे। जे अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षणाच्या आधारावर हे शरीर आणि मन याचे तुकडे तुकडे करून जी बोधी प्राप्त केली जाते, ती बोधी नित्य नाही, ती सम्यक आहे। म्हणून संबोधित ज्ञानाची दृष्टी आणि वैज्ञानिक ज्ञानाची दृष्टी जमीन आसमानचा फरक आहे। वैज्ञानिक ज्ञान हे लोकीय ज्ञान आहे, म्हणजे बदलणारं ज्ञान आहे। 1968 साली अल्बर्ट लुईस या तत्ववेत्यानं बबल चेंबर नावाचं उपकरण संशोधित केलंय। एका सेकंदामध्ये एक या आकड्यावर 22 शून्य द्यायची, एवढ्या वेगाने प्रकृती उत्पन्न होऊन नाश पावते नसतो। एका सेकंदामध्ये एक या आकड्यावर 22 शून्य द्यायची, एवढ्या वेगात ही प्रकृती हा निसर्ग उत्पन्न होऊन नाश पावतो नसतो। ही एका बबल चेंबर या उपकरणाच्या आधारावर त्यांनी हे संपूर्ण मूल्यांकन केलं। सारे जग मानतात की परमाणु हे या भौतिक जगाचं अंतिम सत्य आहे। माझ्या मनाला नाही पटलं ना अजून, अल्बर्ट लुईस माझ्याजवळ आले, मला सांगितलं तर मी उलट प्रश्न विचारले, तुम्ही काय म्हणता? परमाणु हे या जगाचं भौतिक अंतिम सत्य आहे आणि परमाणु अणुचा 36वा भाग आहे। मी अंतिम सत्य कसं मानू? तुम्ही तरी कसं माना? मुळासकट वाचलं ना, हा बघ अनेक असे वैज्ञानिक पुढे येतील आणि त्या परमाणुची घोड करून टाकतील। त्या भौतिक प्रकृतीचा अंतिम सत्य परमाणु नाही,
तथागतांचा दार्शनिक संबोधित ज्ञानाचा दृष्टिकोन अर्थकला हा शब्द योजलेला आहे. अर्थकला म्हणजे काय? शरीर जे अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूने बनलेलं असतं. तुला ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा घडवत नाही आपल्या एकत्र, आपलं मनच घडवत. मनाद्वारेच आपल्या ह्या शरीराची रचना केली जाते. मन प्रधान आहे, प्रमुख आहे. सगळ्या गोष्टी पहिल्यांदा मन उत्पन्न होतं. अमोल चॅनल. त्यामुळं हे कामाचे चित्त 54, रूपाचे चित्त 15, रूपाचे चित्त 12, लोकोत्तर चित्त 8. लोकोत्तर चित्ताची संख्या 40 वाढते म्हणून 121 चित्त होतात. त्यामुळे चित्ताची उत्पत्ती कशी होते हे मार्क्सला नाही कळलं. बरं तुम्हाला तरी कळलं का? भले भले पालिकेत ऑफिसर आहेत तरी त्यांना नाही कळलं. बाकीच्यांचं काय? हे मन उत्पन्न कसं होतं कळतं का? काय आपलं चॅनल. त्यामुळे भगवान बुद्धांचा हा धर्म म्हणजे काही पोर खेळ नाही. ही बौद्धिक ज्ञानाची ही परीक्षा आहे खऱ्या अर्थानं. धारेची बौद्धिक ज्ञान धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार केला जातो. 68 वर्ष झाली. बाबासाहेब तुमच्याकडे पाहता तर आमच्याकडे तुम्ही लक्ष ठेवू द्या. लक्ष ठेवा आमच्याकडे. तुम्ही या संघटना आम्हाला दिल्या ना, त्या संघटनांची आम्ही बरबादी केली. आता बाबासाहेबांच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर बाबासाहेबांच्या या तीनही संघटनांना बळकट करावे लागेल. जनता सैनिक दल असो, ती ब्रिटिश सोसायटी ऑफ इंडिया असो, ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असो. मला तर आधी बाळासाहेब आंबेडकर वंचित आघाडी घेऊन जातात ना, मलाच बरं नाही होत. रिपब्लिकन पार्टी तर हत्यार पाहिजे होतं बाळासाहेबांच्या. एक गांभीर्य आहे. बाबासाहेबांच्या संघटना कुठे गेल्या असे लोक प्रश्न विचारतात.